बस ट्रकचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू, पारोळा भडगाव रस्त्यावरील घटना. जळगाव. राज्य परिवहन महामंडळाची बस प्रवाशांना घेऊन मार्गस्थ झाली असताना समोरून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील एका जणाचा जागीच मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक बराच वेळ खोळंबली होती. पारोळा भडगाव रस्त्यावर चोरवड पारोळा दरम्यान दुपारच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. धुळे येथून सोयगावसाठी प्रवासी घेऊन राज्य परिवहन महामंडळाची बस मार्गस्थ झाली होती. मात्र बस पारोळाकडे येत असताना वागरा वागरी गावाजवळ आली असताना वळण रस्त्यावर समोरून भरधाव वेगाने आलेल्या आयशर ट्रकने बसला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बसच्या चालक बाजूकडील पत्रा कापला गेला तर ट्रक रस्त्याच्या बाजूला पलटी झाला होता. ट्रकने दिलेल्या धडकेत बसचा पुढील पत्रा कापला गेला असून धडकेनंतर बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. यामुळे प्रवाशांचा प्रचंड आक्रोश झाला. अपघातातील जखमींना तात्काळ पारोळा येथील कुटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमी प्रवाशांमधील 2 प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि बचाव कार्य सुरू केले. अपघातग्रस्त बस व ट्रक रस्त्यावरून हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. पोलिसांनी अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9, जळगाव.